नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्जुन सायलीवर विश्वास ठेवत नव्हता म्हणून सायली त्याच्यावर राग भरलेली असते. आता अर्जुन सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकून घेत नाही. कल्पना इथे अर्जुनला म्हणते, तू ना बायकोशी सारखा भांडत असतो म्हणून हे सगळं होत असतं. तू पटकन सॉरी बोलून टाक, तुझी चूक नसतानाही तू सॉरी बोलायचं. मग तिथे अर्जुन हसू लागतो की खरंच तू माझी आई आहेस का तिची आई. इथे सदाशिव लोखंडेची बायको तिच्या मुलीला फोन करते आणि रीनाला सांगू लागते की तुझ्या बापाला पोलीस स्टेशनमधून सोडवून आण. आणि मी इथे सायलीच्या घरात आहे त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही की तुझे वडील जेलमध्ये आहे तर तुलाच सोडून आणावं लागेल. तर ती मुलगी पैसे मागू लागते तर तिच्यावरती खवळते. इकडे आपली प्रिया मॅडम छान अंथरुणात लोळत पडलेली असते. अश्विनला लवकरात लवकर हॉस्पिटलला जायचं आहे, नाश्ताही करायचा आहे. तो तिला उठवून म्हणतो की नाश्ता बनव. तर ती म्हणते मी नाही बनवणार, त्या किचनमध्ये सारखी सायली असते, मी नाही जाणार, मी काहीतरी ऑर्डर करते. हे ऐकल्यानंतर तिथे आता अश्विनला फार राग येतो. तू 2-3 सेकंडसुद्धा त्या किचनमध्ये जात नाही, तूच जर गेली तर ती किचन देईलच ना तुला, तू काहीच बनवत नाही. हल्ली मी घरचं काही खातही नाही. इकडे पोलीस स्टेशनमध्ये असं पाहायला मिळतं की सदाशिव लोखंडेला पोलिसांनी चांगलाच चोप दिलेला असतो. सततच्या चोऱ्या करून करून तुला कंटाळा येत नाही का, असंही पोलीस त्यांना म्हणत असतात. आणि इथून पुढे जर चोरी केली तर तुझी काही खेर नाही, द्या रे याला पाहुणचार, असं म्हणत हवालदार चांगलाच चोप देत असतात. इथे सायलीविषयी वाद घालत असताना प्रिया नवऱ्याशी भांडत असते. तू तिचीच बाजू घेतोय, तुला तिचा जास्तच कळवळा यायला लागला आहे. तर तो सांगू लागतो की तुझ्यासारखी शिक्षा इथे सायली वहिनीलाही दिली होती पण सायली वहिनीने कधीच कंटाळा केला नाही स्वयंपाक बनवण्याच्या बाबतीत. दादा कधी उपाशीही तो ऑफिसला गेलेला नाही. आणि इथे मी माझ्या पेशंटला काय सांगू, घरचं अन्न खा. आणि मी स्वतः तरी खातोय का, कितीतरी दिवस झाले तू घरचं अन्न बनवलेलंच नाही, मला बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, असं म्हणत तो तिथून हॉस्पिटलला जायला निघून जातो. इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता 2 व्यक्तींची आम्हाला जरा माहिती मिळेल का, चौकशी करायची आहे असं म्हणत अर्जुन त्यांचं बॅकग्राऊंड शोधून काढाल का असं विचारतो. तर फोटो पाहिलं इथे पोलीस त्यांना विचारू लागतात, आता यांनी काय केलं आहे, दारू पिऊन धिंगाणा केला तुमच्याकडे की चोरी केली आहे. इथे हे ऐकल्यानंतर खरं तर चैतन्यला आणि अर्जुनला काहीच समजेना, तुम्ही काय बोलतायत. तर पोलीस त्यांना म्हणतात 2च मिनटं. हवालदार हाक मारून त्या दोघांना आणायला सांगितलं जातं. सदाशिव लोखंडे इथे आता पोलिसांच्या कचाट्यात आहे हे सत्य चैतन्य आणि अर्जुन समोर येतं. अर्जुन जेव्हा स्वतःच्या सासऱ्याला असं मार खाल्लेला पोलीस स्टेशनमध्ये बदडलेला एखाद्या गुन्हेगारासारखं उभं पाहतो त्यावेळेला त्याला इतकी लाज वाटते. आणि पोलीस त्यांना विचारतात की हे आहे सदाशिव लोखंडे, दारू पिऊन यांनी खूप धिंगाणा केला, नेहमीच असं करतात, यांची तोंडी पाठ झाली आता आम्हाला, आणि दारूच्या नशेत ते चोरी करतात हे त्यांच्या लक्षातही राहत नाही कधीच. आणि हेच ऐकल्यानंतर इथे इतका मोठा धक्का अर्जुनला बसतो आणि अर्जुनला इथे विचारलं जातं, हे तुमचे कोण, तुम्ही एवढी त्यांची चौकशी करताय. तर चैतन्य सांगतो की यांची सगळ्यात लहान मुलगी जी हरवली होती ती यांची बायको आहे. एवढ्या मोठ्या वकिलाचा सासरा असूनही तू असा वागतोस. पोलिसांनी त्यांच्यासमोरच त्याच्या गालपट ठेवली आणि मग त्यांना म्हणतो, आता तरी नीट राहा, नीट वागा, इतक्या मोठ्या घराण्याशी तुमचा संबंध आहे. हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर इतकी लाज वाटत असते चैतन्य आणि अर्जुनला. आपण पोलिसांसमोर आपल्या नातेवाईकाला इतकं मारलं जातं आहे आणि आपण काहीच करू शकलेलं नाही. सदाशिव लोखंडे मान खाली घालून रडत उभा असतो. इकडे आजी पतवंड येणार म्हणून 2-4 मऊ साड्या शोधून काढते, यांचे बाळोते शिवायला हवे अस्मिताच्या बाळासाठी असं वगैरे करत असताना आजीला इथे सायली आराम करा, बसा म्हणते, मला सांगा मी करते सगळे कामं. आणि सगळ्या साड्या ती व्यवस्थित पिशवीत घालत असताना तिला एक गोधडी हाती लागते. तर इथे ती विचारते, ही गोधडी कोणाची आहे, अर्जुनची का. इथे आजी म्हणते, अगं प्रत्येक गोष्टी या घरात तुझ्या नवऱ्याचीच असते का, ही गोधडी आहे प्रतिमाची. प्रतिमा लहान असताना माझ्याकडे आली, तिचे आईवडील गेल्याचं तिला कळल्यापासून ती रडत असायची. मग मी तिला अंजरलं गोंजरलं, तिला ही गोधडी खरं तर खूप जवळची प्रिय होती. आता इथे सायलीच्या डोक्यात येतं आहे की प्रतिमाला खूप साऱ्या गोष्टी आठवू लागल्या आहेत. केकवरनंच बघा ना, तन्वी असंच माझा हात धरून तुम्हाला केक भरवायची, ते आठवलं ना. तसेच आता ही गोधडी नेऊन पण आपण त्यांना लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात का, चेक करायचं का, अशी युक्ती इथे सायलीने सांगितल्या. आजीलाही ती युक्ती पटते. खरंच जर माझ्या प्रतिमाला तिचं बालपण आठवलं आणि तिने मला पूर्ण आई बघ मी आले असं जरी हाक मारली तर माझं जीवन भरभरून जाईल. आत्ताच्या आत्ता आपण दोघीजणी तिच्याकडे जाऊ आणि ही गोधडी तिला देऊया, असं म्हणत आजी तडकन उठते.
इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सदाशिव लोखंडेला इथे काही प्रश्न अर्जुन विचारतो. तर तो म्हणू लागतो की नाही, मला चुकून पकडलं, मी नाही केलेलं काही, माझ्या विश्वास ठेवा जावई बापू, असं म्हणत म्हणत रडगाणं इथे सदाशिव लोखंडे गात असतो. मी निर्दोष आहे, पोलिसांनी मला जबरदस्ती आत टाकलं, असं सगळं. तर इथे अर्जुन म्हणतो, पोलीस खोटं बोलतील का? तुम्ही दरवेळेला खोटं बोलत आले आहात आणि खोटंच बोलताय आत्ताही. माझ्यासमोर असं खोटं बोलायचं नाही, बसा बरं गाडीत, असं त्यांना खडसावून तो बोलतो आणि गाडीत बसायला सांगतो. त्यांना घेऊन तो आता घरी जातो. इकडे मात्र आपली सायली आणि आजी पोचले प्रतिमाच्या घरी, प्रतिमाला तिची आवडीची गोधडी देण्यासाठी. आणि रविराजला इतका आनंद होतो की पूर्ण आजी आणि सायली आलात, तुम्ही सरप्राईजच दिलं, असं ते म्हणू लागतात. आणि इथे पूर्ण आजी सांगू लागते की आम्हाला काय, आता आमचंच घर आहे, दरवेळेला फोन करायचा कशाला, मी ठरवलं डायरेक्ट तुम्हाला येऊन भेटायचं. मग इथे प्रतिमा हाक मारत घरात एंट्री केल्यानंतर मग तिथे सुमन सांगू लागते की त्यांनी इतक्यातच गोळ्या खाल्ल्या, त्यांना बहुतेक डोळा लागला असेल म्हणून त्या बाहेर नाही आल्या, मी त्यांना बोलवून आणते. आजी तिला थांबवते, नको जाऊ बोलवायला, डोळा लागला असेल तर. सायली आणि इथे आजी एकमेकींकडे पाहतात, खानाखुणा करतात, दोघेही तिच्या खोलीकडे जातात. मग इथे सुमन हाक मारणार तितक्यात आजी तिला खुणवते की नको हाक मारू. गाढ झोपेमध्ये असते इथे प्रतिमा, पुस्तक वाचता वाचता झोपी गेलेली असते. तिच्या अंगावरती इथे सायली गोधडी अंथरते. त्या गोधडीच्या मौसूदपणामुळे इथे प्रतिमाला लहानपणीच्या आठवणी येऊ लागतात की पूर्ण आजी कशी जवळ घ्यायची, ती गोधडी पांघरायला द्यायची, आईची आठवण येऊ नये म्हणून त्या गोधडीला मी कशी चिकटून झोपायची, हे सगळं तिला त्या झोपेमध्ये आठवू लागतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात. रविराजला भीती वाटू लागते की हिला काय होतं आहे. तर प्रतिमाला त्या जुन्या गोष्टी आठवल्या, खरंच आठवल्या. आणि त्या आठवल्याने तिला इतकं आनंद झाला. तिने जेव्हा डोळे खोलून पाहिले तर ही तीच गोधडी लहानपणीची, असं म्हणत ती धाडकन उठली. पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार, अर्जुन सदाशिव लोखंडेला घेऊन घरी येतो आणि त्यांना काय झालं तर ॲक्सिडेंट झाला आहे असं सदाशिव लोखंडे सगळ्यांना सांगतो आणि त्याची बायको त्याला खोलीत घेऊन जाते. इथे कल्पना म्हणते, खरंच का रे? तर इथे अर्जुन सगळ्यांना सांगू लागतो, हे फार मोठे खोटारडे आहे, यांनी पाकिट मारलं, पोलिसांनी 2 दिवसापासून यांना चांगलाच पहुंचात दिला, इथे येऊन खोटं बोलतंय. आता हे सगळं सत्य सायलीला कसं सांगायचं? सायली गेली आहे मधुभाऊंना भेटायला, तिकडे जाऊन ती मधुभाऊंशी बोलत असते की मधुभाऊ, मला खरंच विश्वास पटत नाही, सदाशिव लोखंडे नावाचा व्यक्ती माझा बाप असू शकतो, 1 नंबरचा लबाड आणि चोर आहे तो. पण ती घरी जेव्हा जायला निघते त्यावेळेला मागे वळून पाहते. इथे मधुभाऊंची तब्येत बिघडते, ते शुद्धीवर येतात, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न सायलीला करू लागतात. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.